नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस या भागात आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वस्तिक सोसायटी गोराई बोरिवली पश्चिम येथे राहणाऱ्या स्मिता रवींद्र जेऊरकर यांना आज आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. गप्पांना सुरुवात करूया, पण त्याआधी नमस्कार. 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 कुठली शाळा? मी सियुषा स्कूलमध्ये होती, ती कांदिवलीला आहे. आणि तुम्ही? आम्ही सेंट मेरी हायस्कूलला, जोगेश्वरी पूर्व. राहायला कुठे होते तुम्ही? अगोदर जोगेश्वरीला होतो राहायला, आता लग्नानंतर शिफ्ट झालं बोरिवलीला. आणि तुम्ही कुठे राहायला होते? मी कांदिवलीलाच होती. माझे पप्पा आर्मीमध्ये होते, तर त्यांचा तो जॉब तिकडेच होता, मग आम्हाला तिकडून क्वार्टर्स होते. आणि कॉलेज? कॉलेज पण केलं. कुठलं? इथे आपलं गोरेगाव. तुमचं? माझं कॉलेज सेंट रॉक्स बोरिवलीमध्ये वेस्टला. अच्छा, तुम्ही बोरिवलीच्या बाहेर कधी पडलाच नाही? नाही. मग पुढे नोकरी वगैरे? हां, नोकरीला जायची मी मालाडला. तुम्ही? मी अगोदर नोकरीला होतो, मालाडलाच होतो. अरे, हळूहळू मालाडपर्यंत आले दोघे. हो. मालाडलाच होतो, सीएकडे होता इथे. इकडून मग दुसऱ्या कंपनीत जॉईन केलं. आणि मग ओळख कुठे झाली? जिथे मी मालाडला लागली, आम्ही चिंचोलीला, तिकडे आमची ओळख झाली. कशी काय? मी जिथे जॉबला लागली आणि हे तिकडे आधीपासूनच होते, माझ्या आधीपासून. कुठे? त्याच ऑफिसमध्ये. हां, झालं, मार्ग मोकळा. काय हो, तुम्ही ऑफिसमध्ये होता? मी आधी जॉईन केलं, मला वाटतं 2-3 महिन्यानंतर तिचे आगमन झाले तिकडे. आगमन झालं. मग काय तुम्ही प्रतिष्ठापनच केली वाटतं? सुरुवातीला ओळख तर नव्हतीच काही, सगळं हाय फक्त एक इंडिकेशन झालेलं. म्हणजे पहिला अगोदर बोलतात ना, ते आपण सुरुवातीला सगळ्यांना भेट करून देतात, तसं गाठभेट झाली, तेवढ्या पुरतीच होता आधी. म्हणजे असं सुरुवात असं काहीच नव्हती, असं मनातही काय नाही असं. सुरुवातीला असेलच कसं हो? असं, हां, ते पण बरोबर आहे. मग पुढे आता साहजिक अशी झाली की हिची एक कलिक होती. काय झालं? थांबा, त्यांना नाही, मी जिथे म्हणजे लागलेली ह्यांचं अकाउंट्स डिपार्टमेंट, त्यांचं क्रॉसमध्ये होतं आणि माझं इकडे होतं डिपार्टमेंट. म्हणजे आमचे 4 डिपार्टमेंट होते. तर मी अशी बसायची फ्रंट साईडला आणि ते ह्या साईडच्या फ्रंटला बसायचे. तर आमचं असं एक मध्ये पार्टिशन होतं, तर तिथून एक अशी छोटीशी काच होती, फक्त एवढीच. अच्छा, म्हणजे अंतरपाठच होता. मग म्हणजे मी आता कुठे बघणार ना आपण, समोर पीसी आणि ती काचच होती, मग मला हेच दिसायची तिथून. तुम्हाला हे या दिसत नव्हत्या? ह्या दिसत होत्या, पण मी त्यांच्या बाजूला जास्त बघायचो. औंडा गिळला मी जरा. हो ना. मग काय झालं? मग मी म्हणजे ओळख झाली नव्हती, पण असं आम्ही बघायचो. मग तिकडे पण आमची ओळख झाली थोड्यानंतर, 4-5 महिन्यानंतर माझी ओळख झाली. मग आम्ही एकत्रच म्हणजे जेवायला वगैरे जायचो, माझे फ्रेंड्स आणि ते. मग यांच्यावर जरा माझी जास्त क्लोज फ्रेंडशिप झाली, कारण जॉली नेचर. दुसरीकडे होतं म्हणतायत ते. हो, पण त्यांचा कसं जॉली नेचर होता. ते जॉली राहू दे, आधी त्यांना विचारूया. थांबा, काय हो, तुमचं लक्ष दुसरीकडे असताना मग इकडे डबा खायला का गेला? डबा खायचा असं नव्हतं, डबा खायला गेलो. मग जेणेकरून कसं माहिती, तिची जी कलिक होती ती भरपूर आवडायची मला. आणि तीही बघायची, जसं ही बघायची ना त्याच्या आधी तीही बघायची, तर आवडायची फक्त. पण असं कधी समोरासमोर अशी गाठभेट नाही झाली, असं बोलणं नाही झालं व्यवस्थित. तर जेणेकरून नंतर मग बोलणं हिच्याबरोबर सुरू झालं, बोलणं तिचं ती बाजूलाच राहिली. मग ती बाजूलाच बसायची ना. मग यांच्याबरोबर संवाद सुरू झाले. मग संवाद असे सुरू झाले, पुढे 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 होऊन आज एकत्र आहोत. अरे वा, काय झालं? नाही, मग माझी ओळख झाल्यानंतर मग मी त्यांच्यावर बोलायला लागली भरपूर. हे जॉली नेचर होते, थोडे फ्लटी टाईप. म्हणजे सगळ्यांना असं, हा डार्लिंग कशी आहे, हो राणी, हा डार्लिंग हो. कशी आहेस? मी तुम्हाला एक सांगते, माझी अंगठी हरवलेली सोन्याची, तर मला आठवत नव्हती की म्हणजे लंच नंतर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये पडली की कुठे पडली, वॉशरूमला. तर मी यांच्या इथे बघायला गेलेली. हा बोलला, काय आलं स्मिता, काय आलं? मी बोलली, बघ ना, माझी ना अंगठी हरवली. तर त्यांना माहिती नाही सोन्याची. मी बोलले, अरे अंगठी हरवली. तर अंगठी हरवली, मग काय आलं राणी, आपण दुसरी घेऊया ना. मग मी एकदम शॉक, मी बोलली, राणी म्हणजे माझ्यासाठी ते. हा राजा, हळूहळू दरबारच टाकला तुम्ही. मग असं मग मला कळायला लागले की हा, हे म्हणजे एकदम फ्रेंडली नेचर आहे, म्हणून मग तसं आहे. मग म्हणजे काय, लगेच तुम्ही खुश झालात राणी म्हटल्यावर? पण मग फायनली प्रपोज कधी केला? नाही, ऍक्च्युली यांनी मला प्रपोज नाही केलेला. ओळख झाल्यानंतर ते माझ्याशी बोलायला लागले. मग ते बोलले, अगं तुझ्या जी बाजूला बसते ना. मी बोलले हा. तर ते बोलले, मला ना ती ऍक्च्युली आवडते थोडी थोडी. तर मी बोलली हो. बोलला हो, पण मी तिच्यावर ना असं कधी बोलू नाही शकलो फेस टू फेस.
मग आता माझी तिच्यावर जास्त ओळख होती ना, मग हे रेडी झाले. मग मी बोलले मी बोलते ना तिच्याशी, मग आम्ही एकत्र सगळे पिक्चरला जायचो, फिरायला जायचो, पिकनिकला पण तेव्हा जायचो. तुमच्या मनात काही नव्हतं. नाही म्हणजे मला समजून आलं की हा एकदम फ्रीली नेचर आहे. फ्रीली आहे आणि याचं लक्ष तिसरीकडे आपण कशाला मध्ये. हा, मग मी म्हटलं क्लोज रिलेशन म्हणजे क्लोज फ्रेंड आहे, मग ठीक आहे मग तशीच तुम्ही friendship आहे. त्यांच्यासाठी त्या मैत्रिणीशी बोलले नाही? हो, मी बोलली, मी तिला सांगितलं की ह्याला तू आवडतेस करून. मग तेव्हा हे दोघं मग बोलायला लागले फोनवर वगैरे. मग माझा जरा कॉन्टॅक्ट कमी झालेला. का हो? कारण की बोलणं सुरू झालेलं ना आता, हा, मग मार्ग मोकळा झालेला. मग नंतर पण बोलणं सुरू झालं, पण त्या व्यक्तीच्या मनात असं काही नव्हतं माझ्याप्रती. म्हणजे तिला फक्त एक बोलतात ना अट्रॅक्शन बोलतात ना, तसं एक होतं. तर जेणेकरून मग ते आम्हाला नंतर कळून आलं की हे फक्त अट्रॅक्शन आहे. तर मग हे हिच्या माध्यमातूनच कळलं मला. आणि ती बोलायची माध्यमातनं म्हणजे पत्ता कापला. असं म्हणायला गेलं तरी कमी. होय ना? काय हो? नाही, असं मग ते नाही. काय म्हणताय तसं की यांच्याच माध्यमातनं कळलं आणि पुढे मग ते बोलणं बंद हा, म्हणजे मी त्यांना म्हणजे सांगितलं की मला ती अशी बोलली की तिचं आहे, म्हणजे तिचं दुसरीकडे. ऑलरेडी घरामध्ये असं चालू आहे वगैरे. तो बोलला नाही, मला ती अशी काही बोलली नाही. मग तो बोलला मी तिच्याशी बोलतो. मग तेव्हा ती बोलली की हो माझं असं आहे, सॉरी रवी, मी तुला सांगितलं नाही करून. अरे अरे अरे. मग रवीला ग्रहण लागलं. थोडं हो. अगदी बरोबर म्हटलं. मग आम्हाला असं झालं की अरे आमचा म्हणजे खूप बोलका मित्र, म्हणजे ऑफिसमध्ये खूप याचं हे होतं की अरे रवी आज शांत आहे, म्हणजे विचारायचे काय आलं रवी एवढं शांत झाला. आणि त्यानंतर मग आम्ही ह्याच्याशी म्हणजे जास्त बोलायला लागलो. आम्ही ठरवलं की आपण ह्याच्याशी जास्त बोलूया, म्हणजे आधार देऊ त्याला, आधार देऊ. आधार. मग मग मी त्याच्यावर जास्त क्लोज झाली. मग आमचं बोलणं वगैरे चालू झालं. मग त्यांना माझा नेचर म्हणजे कळायला लागला की कसं आहे काय आहे. फायनली लग्नाचं कसं ठरलं? मग त्यांनी मला प्रपोज केलेला. तेव्हा मी त्यांना नाकार दिलेला, कारण माझे आता पप्पा का? आर्मीमध्ये होते. अरे हा. तर मला एक ती भीती होती की घरातले होकार देतील, नाकार देतील. मग मला असं की पप्पा आर्मीमध्ये, आता कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे घरात. म्हणून मी माझ्या सगळ्यात पहिले भावाला सांगितलं. काय प्रतिक्रिया? तसे ते खुश होते. ते बोलले म्हणजे अचानक असं कसं झालं? मी बोलले आता नवीनच जॉब होता, तो मित्र पण एकदम चांगला आहे म्हणजे बोलायला वगैरे. आणि त्यांनी मला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. म्हणून मला असं वाटतं की तो चांगला म्हणजे ह्याच्याने विचार करत असेल, म्हणजे पुढे असं काय प्रॉब्लेम नाही होणार. तेव्हा ते बोलले ठीक आहे, तू मला आधी भेटव, मी बघतो, रवीशी बोलतो. मग त्याच्यानंतर यांची सुरुवात झाली. मग आमची गाठभेट झाली, आम्ही बोललो. मग त्यांनी सांगितलं नाही पण मला सांगा, मग तुमच्या घरी फायनली कळलं कसं? त्याच्यावरच येतो तुम्ही आता. हा. तर जेणेकरून आता ह्याला सांगितलं, मग आता ह्याच्या माध्यमातून वडिलांना सांगायचं आहे. आता वडील आर्मीमध्ये असल्यामुळे ते डिसिप्लिन, अनुशासन हे सगळे त्यांचे भरपूर आणि स्ट्रिक्ट. आणि त्याने मग एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली त्याच्यामध्ये की माझे वडील आहेत ते लव्ह मॅरेजच्या टोटली अगेन्स्ट आहेत. तर हे खूप डिफिकल्ट आहे हा टास्क तुमच्यासाठी. तर मी म्हटलं हो बरोबर बोला, डिफिकल्ट तर आहेच म्हणावं, आता करायचं काय त्याच्यासाठी म्हणावं. मग माझ्या ताईचं त्यावेळी लग्न ठरलेलं. मग ताईचं पण लव कम अरेंज आहे, म्हणजे एका महिन्यात. म्हणजे ताई पण ऑफिसला होती, तिथे एकाने मागणी घातली. तेव्हा ताई बोलली माझ्या घरच्यांना विचार, ते होकार देतील तर जातील. आणि ते एकच कास्टचे होते म्हणून ताईचं पण लग्न झालं. मग त्यावेळी मी ताईला बोलले की ताई मला पण आहे ना तुझ्यासारखं लव्ह मॅरेज करायचं आहे. आता मी डायरेक्ट कसं सांगू ना, मी बोलली मला पण आवडेल असं लव्ह मॅरेज करून मग माझं अरेंज मॅरेज. मग ती बोलली का अगं तुला कोण आवडतं का? तर मी बोलली हो ताई, एक व्यक्ती आवडते. मग ती बोलली कोण आहे? तर हे आमच्या घरी येऊन जाऊन राहायचे सणासुनाला. हा. मग ताई बोलली हा रवी. मी बोलली हा. मग ताई बोलली की थांब मी आईशी बोलते. आणि पप्पा म्हणजे आमचे ताईशी खूप क्लोज होते. मग तिची गोष्ट पक्का ऐकली, ही गॅरंटी होती मला. मग बोलली ताई? हो. मग ताई त्यांना बोलली. मग काय म्हणाले घरातले? मग घरातल्यांचा नाकारच होता ऍक्च्युली सुरुवातीला. हो. सुरुवातीला नाकारतच होता त्यांचा, की जेणेकरून त्यांना ते अगेन्स्ट होते म्हटल्यावर ते नाकारत होता. पण त्यांना मनवणं भरपूर, मला असं वाटतं भरपूर कठीण झालं. नंतर मग आईने पण सपोर्ट केला तेवढाच. पण मग लग्न झालं तेव्हा सगळी दोन्ही कुटुंब एकत्र होती? हो हो, लग्नात सगळे कठीण. का वेगळे? आमच्या रिलेशनलाच 8 वर्ष झालेली. 8 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये होतो. त्याच्यानंतर आता जाऊन आम्ही लग्न केलं 2 वर्ष आधी. आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. तुमच्या समोर काचेची केस आहे. हा, इथून चेंडू टाकायचा. तो चेंडू टाकल्यानंतर त्या आतमध्ये चिकटपट्टी आहे, त्याला चिकटला पाहिजे. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 गुणसंख्या झाली तर दुसरं बक्षीस, 7 गुणसंख्या झाली म्हणजे 7 चेंडू चिकटले तर तिसरं बक्षीस, आणि 10 ही गुणसंख्या झाली तर चौथं बक्षीस मिळणार. तुम्हाला 10 संधी, तुमच्याकडे 10 संधी, 20 संधी आहेत. बघूया काय होणार. पहिल्या 10 संधी तुमच्यासाठी. एक,
दोन, तीन, चार, थांबा. आता बघू त्या गुणांमध्ये तुम्ही वाढ करणार का. आतापर्यंत एक बक्षीस त्यांना मिळालंय, तर बघूया आता किती बक्षीस मिळवून देणार. 1 ने 5, 6, 7, 8, 9, 9, 9, 9, एक बक्षीस. 10. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळाली. अभिनंदन. नमस्कार. तुम्ही यांच्याबद्दल सांगायचं, म्हणजे तुमचं आणि त्यांचं नातं सांगा आणि या दोघांबद्दल काही बोलायचं असेल. हा माझा भाऊ, ही माझी वहिनी. दोघंही खूप प्रेमळ आहेत. चांगले. हो. ही माझी आत्या आहे आणि दोघंही खूप चांगले आहेत. म्हणजे काकांना मी आजच पहिल्यांदाच भेटली आहे, हो का? पण खूप गोड आहेत काका. हो का? ही माझी बहीण आहे आणि हे माझे जीजू. खूप प्रेमळ आहेत दोघं आणि खूप मस्तीवाला नेचर आहे दोघांचाही. हो का? हा. ही माझी नणंद आहे आणि हे माझे भाऊचे आहेत. खूप छान आहेत दोघंही. कपल म्हणून खूप म्हणजे खूप आम्हाला आवडतात. हिची बहीण आहे, मोठी बहीण, आणि दोघंही मेड फॉर इच अदर अशी मला खूप आवडतात आणि छान नेचर आहे त्यांचं. हे माझे काका आहे आणि काकी. काका स्ट्रिक आहे आणि काकी फ्रेंडली आहे. होय ना. बरं, इतकं सगळं कौतुक करतायत सगळे, हो की नाही? मला तुमच्याशी अजून काही प्रश्न माझ्या मनात आहेत जे या काचेच्या पेटीत आहेत. हे पुढच्या टप्प्यावर काय आहे ना मी सांगणार, पण त्याआधी तुम्ही यांना किती बक्षीस मिळवून देता ते मला बघायचं आहे. कुटुंबातले किती मदतीला धावून येतात बघूया. पहिल्या खेळात मिस्टर धावून आले आणि बक्षीस मिळवून दिलं. आता कुटुंब किती मदतीला येत आहे बघूया. गाणं. तुळतुळीत तुळेवरून गुळगुळीत गुळ गरकन फिरला. हे तुम्हाला न थांबता 10 वेळा म्हणायचं. तुळतुळीत तुळेवरून गुळगुळीत गुळ गरकन फिरला. तुरतुरीत तुळेवरून गुळगुळीत गुळ गरगरत फिरला. हा. तुळतुळीत तुळेवरून गुळगुळीत गुळ गरगत फिरला. तुळतुळीत तुळेवरून गरगरत गुळ गुळगुळीत गळ. तुळतुळीत तुळेवरून गरगर गर गर गुळ गडर गोड. गाणं. चला, पहिलं बक्षीस गेलं. म्युझिक. तीस सेकंदात तुम्हाला 5 फुगे फुगवायचे. हा, तुमची वेळ सुरू होते आत्ता. 30 सेकंद आहेत. एक. लवकर, 20 सेकंद झाली आहे. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट होती. अभिनंदन. म्युझिक. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बार, हे कालीच केलंय. एखाद्या गाण्यावर नाच करायचा आहे तुम्हाला. हे बघा गाणं.
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अगं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अगं कोंबडी पळाली. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. वा, अभिनंदन. नमस्कार. आई, ती चांगली म्हणून माझी मुलगी आहे आणि प्रेमळ पण आहे. आणि जावई? जावई मुलीपेक्षा. हे माझे दीर आहेत आणि ती जाऊ आहे. दोघंही चांगले आहेत स्वभावाने. बरं, इतकं सगळं कौतुक करतायत सगळे, हो की नाही? मला तुमच्याशी अजून काही प्रश्न माझ्या मनात आहेत जे या काचेच्या पेटीत आहेत. वेगळे आरोप आहेत का शोधूया. जास्त रागीट आहात, मान्य? मान्य. फटकळ बोलणे सोडावे, मान्य. हो बरोबर. नवऱ्याला कधीच डबा देत नाही. हे सगळे आरोप नवऱ्यांनीच केले. नाही नाही, मान्य आहे का सांगा मला. नाही, कधी कधी देते मी डबा. हा आरोप नेहमी डबा देत नाही. मान्य. तुमच्याकडे पाहुणे आले की तुम्ही घाबरता, नाही. असा आरोप आहे. मान्य आहे का? नाही नाही मान्य. नाही. तुमचं काय म्हणणं आहे? हो घाबरते ती, डेफिनेटली घाबरते. का तुमचे पाहुणे काय शंकासूर वगैरे असे आहेत का? काय आहे मग? का घाबरता पाहुणे आले की? डान्स करतात ही हा हा वगैरे का का? नाही, मी नाही घाबरत. ते का म्हणतात घाबरतात मग? म्हणजे मला तेवढ्या क्वांटिटीचं जेवण वगैरे असं बनवता नाही. म्हणजे एकदमच एकत्र माणसं आले तर मग मी थोडीशी घाबरते. कोणी केले असतील आरोप असं वाटतं? नाही, मी नाही. सोनू, जानू, कळलं. काय कळलं? नाही नाही, त्यांनी नाही हो. पुढचा आरोप आलाय तो मी वाचून दाखवतो असं म्हटलं मी. कामात आळशी आहे असं का म्हणतात तो सगळे? आता तुमच्याशी बोलतो, का म्हणतात असं? कामात आळशी का बोलले मला माहिती नाही, कारण मीही जॉबला जाते. आम्ही सकाळी आमच्या बाबूला आईकडे ठेवतो, त्यानंतर मग आम्ही जातो आणि मग मी पण संध्याकाळी 7:30ला येते. तर मला एवढा वेळ नाही भेटत की मी सकाळी डबा बनवू. पण लिहिलं ना आज त्यांनी टीव्हीवर. बरं, आता तुम्हाला विचारायचंय, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? सकाळी रोज उठून डबा बनवीन. डबा बनवणार? हो. वा. लवकरात लवकर मी बघीन काय की माझं काम लवकरात लवकर होऊन दे करून. बरोबर, त्यासाठी लवकर उठावं लागेल. हो. आणि क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागेन तर मी माझ्या आईची आणि माझ्या घरच्यांची, जेऊरकरांची. कारण माझं कधी कधी फटकळ बोलणं आहे. मग मी ते म्हणजे मला माफ मागा, म्हणजे मी कधी अशी पटकन बोलली असेल तर. म्हणजे आज माफ करून 0, परत उद्यापासून सुरू? नाही नाही नाही, म्हणजे मी स्वभावात थोडा बदल करणार. हो. चला, मला भेटल्याचं एवढं झालं तरी खूप झालं. बोला. यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. तुम्ही? हो. त्यांनी आता आश्वासन दिलंय ना, ते आता पुढे मला डबा मिळेल. हा, तर म्हटलं डब्या मिळण्याची जरा सुरुवात करूया जरा छानपैकी. आईला मस्त आहे एकदम. काय वेगवेगळे आपल्याला रिॲक्शन बघायला मिळतात ना. आता या वैदींची रिॲक्शन होती आईला. त्या दिवशी एका भागात एक जण बोलले होते आईच्या गावात. कांदे लावायची पाळी, आम्हाला रिॲक्शन. काहीतरी गिफ्ट दिलं त्याने म्हटलं आईच्या गावात. थरथरलं माझं हृदय. तसं यांची रिॲक्शन होती आईला. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागण्यासाठी मागायची आहे तर मी माझ्या घरातल्यांची आणि माझे मित्रमंडळी सगळ्यांची क्षमा मागतो. कारण की जे काही माझ्याकडनं चुकलं असेल आत्तापर्यंत, काही चुका घडल्या असेल, काही चुकीचं म्हटलं असेल त्यांना, तर त्यांची मी क्षमा मागतो. हसत राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.